आज सकाळपासून फुंकली गेली. कभी बाजी इधर कभी बाजी उधर अशा प्रकारचं समीकरण आज देखील आपण या क्रीडांगणावरती पाहिलं. आणि आज आपण जर पाहिलं तर नालिंबी संघानं देखील 100 धावा ठोकल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटली. ऋतिकशी ज्यानं मेडल षटक हाताळलं. त्यानंतर आपण पाहिलं तर मागील मॅच अगेन्स्ट जय हनुमान मांजरली ब संघाचे विपक्ष राजे छत्रपती अनखरबारा संघाच्या वतीनं अगदी रवी दादा आणि सचिन यांच्या वतीनं 50 धावा चेस केल्या. आणि हे देखील विक्रम निर्माण झाला. ओपनिंग बॅटिंग त्यांनी मात्र केली. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये द्वितीय फेरीला आपण सुरुवात करतोय. 4 षटकांची ही लढत असेल. जो जिंकेल तो विजयाची घोडदौड कायम ठेवेल. प्रथम फलंदाजी करत असताना पहिला बॉल इथे मात्र आपल्याला डॉट पाहायला भेटला. गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्कवरती आहे. ऑन साइडनं इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. जबरदस्त बॉल अगदी घरामध्ये पाठीमागे शिरून घुसून या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न आहे. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिशों से भी ज्यादा कर लो. या मॅच मध्ये तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. कारण की दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर त्याच कॅलिबरीचे त्याच क्षमतेचे आहेत. आणि दोघांनी स्वतःची प्रतिभा सिद्ध केलेली आहे. नालिंबी संघानं गावदेवी नांदप संघाला या स्पर्धेतून परास्त केलं. आणि तोच नालिंबी संघ मैदानाच्या आतमध्ये ठाकलाय. पहिलाच बॉल मात्र इथं डॉट आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर तिसऱ्या बॉलवरती घणाघाती प्रहार, दर्जेदार षटकार. काय जबरदस्त मागील मॅच आपण पाहिली तर आजच्या दिवसातील पहिली मॅच होती. आणि त्या मॅच मध्ये 100 धावा ठोकल्या होत्या नालिंबी संघानं. आणि हाच तो नालिंबी संघ आहे जो मात्र या दुपारच्या सत्रामध्ये आलाय. राजे छत्रपती अनखरपाडा संघाच्या समोर येऊन धडकलेला आहे. काटेकी टक्कर, बिग फाईट आपल्याला पाहायला भेटेल. फटका फसलाय त्या ठिकाणी. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान होती है. पहिला फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये नालिंबी टीमला पहिला धक्का. बॅक ऑफ द लेंथ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. ती लेंथ मात्र इथे ओळखली नाहीये फलंदाज राजनं. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती राजनं. मात्र या मॅच मध्ये कुठेतरी प्रेक्षकांच्या निराशा मात्र त्याने केलेल्या आहेत. परंतु सातत्याने क्रिकेटमध्ये निरंतरता टिकून ठेवणं फार गरजेचं असतं. आणि हे कधी कधी होत नसतं. आणि या मॅच मध्ये राजला देखील सफलता आलेली नाहीये. परंतु अजूनही जर आपण पाहिलं तर खेळ संपलेला नाहीये. जीत के खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. एक गडी बाद धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिले तर 6 धावा धावपलकावरती आहेत. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेत जुळतायत अविनाश मगर. आपलं देखील वेलकम आहे. आपण पाहताय एकता स्पोर्ट घोडसई आयोजित एकता चषक 2025. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे ऋतिक, ज्याने देखील मागील मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती. तर ऋतिक इथे मात्र स्ट्राईक वरती आहे. 6 धावा धावपलकावरती आहेत. जी माणसं पायाने चालतात ते फक्त अंतर कापतात. आणि जी माणसं त्यांच्या बुद्धीने चालतात ती माणसं निश्चित त्यांचं ध्येय गाठतात. इथे मात्र आपण पाहू शकता यष्ठा उद्ध्वस्त आउट फलंदाज. दुसरा धक्का या ठिकाणी लागत असताना मैदानाच्या आतमध्ये नालिंबी संघ बॅकफूट वरती. काय जबरदस्त गोलंदाजी. म्हणतात ना मित्रांनो, शक्तीचा उपयोग वेळ काळ पाहून करावा. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखे तपावे लागेल. मागील मॅच मध्ये जरी जबरदस्त बॅटिंग झाली होती, ही लेंथ ही लाईन ही बॅटिंग या ठिकाणी नक्कीच ओळखलेली आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे नालिंबी संघानं लगेचच आपण पाहिलं तर या ठिकाणी ओळखली गेली ही लाईन लेंथ बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे. तालीमें नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की,
ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिले आसमान की. दुसरा गडी या ठिकाणी बाद झालेला, ऋतिक देखील स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. आता प्रश्नचिन्ह इथे मात्र निर्माण झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नालिंबी संघ काय घडेल काय बिघडेल नक्कीच आपल्याला काही मिनिटातच हे इथे या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला भेटेल. आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीये. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. बंबलनेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. वाईडिश लॉंगॉलला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. धावा आणि धावांसाठी धावपळ आता नालिंबी संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. तू पाहतास जयघोषाचे नारे, विसरू नकोस कालगतीचे वारे. कालगतीचे वारे कधी कुठे वाहतील याचा नेम नाही. क्रिकेट हा खूप निर्दयी खेळ आहे. इथे कोणत्याही मोठ्या खेळाडूला सन्मान दिला जात नाही किंवा कोणत्याही छोट्या खेळाडूला देखील इथे मान सन्मान मिळत नाहीये. हा खेळ आहे क्रिकेट. जितका जुना तितकाच नाविन्यतेने भरलेला खेळ आपल्याला याच देही याच डोळा याच क्रीडांगणावरती पाहायला भेटत आहे. राह संघर्ष की जो चलता है वही दुनिया को बदलता है. जिसने रातों से जंग जीती हो सूर्य बनकर वही निकलता है. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती या दोन गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 8 आपल्याला पाहायला भेटत आहेत. कोण कोणाची वाट लावेल हे आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. आता इथून कमबॅक होईल का? आपण मागील मॅच मध्ये देखील पाहिलं होतं की पॉवर देखील तंबूच्या आसला परतला होता काही धावा बनवून, परंतु त्यानंतर मिडल ऑर्डर देखील छानपैकी धावा बनवल्या होत्या. पुन्हा एकदा मिडल ऑर्डर वरती ही समस्या निर्माण झालेली आहे. धावा बनवण्यासाठी नालिंबी संघ. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आता गणेश सज्ज झालेला आहे. इथे फटका फसलायचे. चेंडू हवेमध्ये. गणेश चेंडू खाली धावतोय त्या ठिकाणी जजमेंट घेतला जातो. एक प्रयत्न मात्र पाहता पाहता दुसरं प्रयत्न देखील निष्फळ झालं. झेल सोडलीये. झेलचं महत्व नक्कीच या मॅचला देखील नक्कीच ठाऊक असेल. जर ही मॅच इथे मात्र गमावली मैदानाच्या आतमध्ये अनखरपाडा या गावानं, तर या नक्की झेलच्या चर्चा अनखरपाडा गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. चर्चेला उधाण येईल. कोणत्या कानाकोपऱ्या इथे राहणार नाही जिथे मात्र चर्चेला उधाण येणार नाहीये. कोणतं व्यक्तिमत्व नसेल त्या व्यक्तिमत्वाच्या उठांवरती या झेलच्या चर्चा होणार नाही. कमबॅक करावा लागेल. मित्रांनो, म्हणतात ना, आकाशातील ग्रह तारे जर आपले भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग. पुढचा बॉल इथे जबरदस्त स्लॉट मध्ये फेकून दिला. चेंडू पुढच्या प्लॉट मध्ये. दर्जेदार हाणाघाती प्रहार. संघर्षमय षटकार. भूषण आता ऑन फायरिंग करतोय. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिले है और मंजिले है तो फिर मैं भूषण अब तक होना. हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये डगआउट मध्ये देखील आता थोडासा आनंदाचं वातावरण इथे निर्माण झाला असेल. डोळ्याच्या लुकलुकत्या पापण्या या ठिकाणी प्रेक्षकांच्या या मॅच वरती नजरा गडून आहेत. आपल्याला बॉल फसलाय. त्या ठिकाणी बॅकअप दिले. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही पोहोचणार. आणि चेंडू मात्र अनुकूल वातावरणामध्ये ज्या जागेवरती आपण पाहिलं आज खूप धावांची लयलूट झाली तिकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आल्या या 4 धावा. चौकार. हवा देखील मैदानाच्या आतमध्ये वाहत आहे. हवेचा हा झुळका जणू काही खेळाडूंच्या अंगाला स्पर्श होत आहे आणि त्यानंतर त्यांच्या अंगामध्ये एक ऊर्जा निर्माण होत आहे. आपण पाहू शकता अगदी डोंगराच्या झाडीमध्ये असणार हे अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये मैदान आणि या मैदानावरती सजली आहे एकता ट्रॉफी 2025. ऑन साइडला आडव्या बॅटनं फटका आपल्याला पाहायला भेटला. हा पंपूल केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक टीम मध्ये उपस्थित आहेत. चेंडूला पकडतील फेकतील दरम्यान इथे थांबावं लागलं. गाडा सुरक्षित ठेवावा लागला कारण की धोका झाला असता, ऍक्सिडेंट होऊ शकला असता, परंतु सुरक्षित या ठिकाणी पवित्रा घेतला. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोडा आक्रमक स्थिती जी आहे ती कमी करावी लागेल कारण की मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 2 मोठे धक्के लागलेले आहेत. राज आणि ऋतिकला मात्र स्वस्तामध्ये आज परतावं लागलं या मॅच मध्ये द्वितीय फेरीमध्ये.
परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता कमबॅक झालेला आहे, भूषणनं कमबॅक केलेला आहे. इथे फटका या ठिकाणी आपण पाहू शकता इनसाइड आउटच्या माध्यमातून. ओ इथे देखील झेल सोडली आहे. सलगची ही दुसरी झेल इथे मात्र सोडलेली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. क्रिकेट तुम्हाला माफ करणार नाहीये आणि इथे जर तुम्ही चुका कराल तर या स्पर्धेला देखील मुकाल 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. ख्वाब जिनके ऊंचे होते और मस्त होते हैं, जिनके इम्तिहान भी जबरदस्त होते हैं. जरी आपण पाहिलं तर आज चांगला खेळ मात्र दाखवलाय राजे छत्रपती अनखरपाडा संघानं. त्यांचा इथे संघर्ष देखील कठोर असेल. लॉंग ऑफ च्या मध्ये प्रयत्न मात्र पाहायला भेटले नाही. त्या ठिकाणी एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू 4 धावांसाठी चौकार. खरबुजे को देख के तरबुजा भी रंग बदलता हुआ. याचबरोबर 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊया, कारण की 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या आपण पाहूया. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा आहेत. 4 षटकांची मॅच आहे. त्या अनुषंगाने आपण 2 षटकानेच ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी घेत आहोत. 29 धावा धावफलकावरती आहेत. मिडल ऑर्डर या ठिकाणी आता पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे. नालिंबी संघ ज्यानं आजच्या दिवसामध्ये जबरदस्त काम केलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच लयीने या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला भेटत आहे. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीज आपण विचार केला तर न्यूझीलंड आणि भारत या 2 संघादरम्यान मोठी भिडंत, मोठी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आणि त्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर अगदी विराट कोहली ज्याच्यावरती आपल्या सर्वांच्या आशा होत्या, रोख सको तो रोको, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना न्यूझीलंड संघ देखील कम नाहीये. आणि आज आपण पाहिलं तर श्रीराम स्फोट कोंडेरी संघ देखील त्याच जर्सीनं मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि सातत्याने त्यांची जर्सी देखील त्याच पद्धतीची आहे. आत्मविश्वासी खेळी त्यांची मात्र पाहायला भेटली. नेक्स्ट मॅच त्यांचीच असेल. श्रीराम स्फोट कोंडेरी संघ आणि गावदेवी फळेगाव संघ. जर आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहत असाल, आमचा आवाज ऐकत असाल तर आपण देखील सज्ज राहा पुढील मॅच साठी. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 27 पाहायला भेटतील. 12 चेंडूचा खेळ इथून अजून शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा आपण या ठिकाणी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जयेशने मात्र 8 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली, परंतु त्यानंतर गणेशने मात्र थोडंसं मागडं षटक या ठिकाणी टाकलं. त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 19 धावा खर्च केल्या. एक तुम्हारी तो एक हमारी असं समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटलं. पहिलं षटक राजे छत्रपती अनखरपाडा संघाच्या नावावरती जरूर राहिलं, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झालं. ईद का जवाब पत्थर से. ही मॅच नक्कीच प्रेक्षकांना परभणी असेल. मॅच रंगेल, मॅच जबरदस्त आपल्याला पाहायला भेटेल. ड्राईव्ह या ठिकाणी गेला, चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. त्या ठिकाणी धावबाची संधी आली आणि पंचांची खारीची नजर. पंचांची नजर म्हटली तर अगदी स्प्राईट जितनी क्लिअर आहे त्या ठिकाणी. पंच प्रवीण गायकवाड सर आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि लेग अंपरच्या भूमिकेत पंच तुम्ही पाहू शकता. या रवी मगर त्या ठिकाणी आहेत आणि 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा जे प्रेक्षक इथे मात्र येऊ शकणार नाहीये ते प्रेक्षक देखील घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील. आमचे ऑपरेटर धनेश, आमचे स्कोरर निलेश आणि आमचा कॅमेरामॅन आकाश. तिसरं षटक आपण पाहू शकता. रविदादा धुमाळ यांचं हे षटक आहे. बाकी मॅच मध्ये जर आपण पाहिलेलं तर रविदादांनी देखील चांगली क्षेत्ररक्षण केलं आणि त्यांच्या ह्या आत्मविश्वासाच्या खेळीनंच कदाचित अनखरपाडा संघ देखील प्रेरित झाला असावा.
इथे मात्र लॉब केलाय. झेलची संधी प्राप्त होईल का नाही त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. दर्जेदार षटकार. आणि सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हवेचा जो वेग आहे त्या दिशेनं कुठेतरी हवेचा फायदा या ठिकाणी फलंदाजाला मिळाला. या स्पर्धेमध्ये आपल्याला निव्याचे चेंडू पाहायला भेटत आहेत. इथे मात्र फटका फसलेला चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी. हो, टफ चान्स त्या ठिकाणी होता. कठीण झेल झोपाळं करणं आणि विजयाच्या दिशेनं हेच क्रिकेटला आवडत असतं. इथे जर आपण विचार केला तर या मॅच मध्ये 3 झेल या ठिकाणी सोडलेले आहेत आणि कदाचित त्याचा देखील फायदा या ठिकाणी नालिंबी संघाला झाला असावा. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत. धावसंख्या पुढे सरकत असताना 37 धावा. स्लोवर गतीचा बॉल तिकडे पाहायला भेटला. शॉट पाहिले आता मात्र चुकीला माफी नाहीये. आडव्या वाटणे खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरची एज फलंदाज इथे मात्र बाद झालाय. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारबा बदलता है, जज्बा रखो चीत नहीं का. किस्मत बदलेला बदले, वक्त जरूर बदलता है. वेळ बदलली आता. या षटकामध्ये आपण पाहिलं तर नालिंबी संघाची वेळ बदललेली आहे आणि सध्या तरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये राजा छत्रपती अनखरपाडा संघ कमबॅक करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष दाखल झालेला आहे. अजून एक सोलवर्गातीचा बॉल त्या ठिकाणी. काय गोलंदाजी आहे. म्हणतात ना मित्रांनो, कधी कधी आपल्याला जर जिंकायचं असेल तर शक्तीपेक्षा युक्ती फार महत्वाची असते आणि युक्तीचा उपयोग कसा करावा ते राजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा राजे छत्रपती अनखरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 30 धावा 30 कुवत मैदानाच्या आतमध्ये. स्लॉट मध्ये बॉल फेकून दिला. चेंडू सीमा पार. दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रायन थेट षटकार. काय जबरदस्त खेळ आहे. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. असे फटके आले तर कदाचित ढगावट मध्ये देखील खेळाडू कक्षामध्ये त्यांना देखील वाटते की धावा किती झाल्या. धावांचा हा मोह या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आता या खेळाडूंना लागलेला आहे. 43 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. हाणामारीचं षटक आता आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकात आपण जर पाहिलं तर जयेशनं चांगली गोलंदाजी केली होती. 2 गडी बाद केले होते. 8 धावा धावफलकावरती होत्या. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये 19 आणि तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा. रविदादांना एक सफलता प्राप्त जरूर झाली होती. परंतु आपण या मॅचचं जर विश्लेषण केलं तर इथं 3 झेल मात्र सोडलेले आहेत सध्या तरी आजच्या मॅच मध्ये अनखरपाडा संघानं आणि त्याचाच फायदा इथे मात्र नक्कीच नालिंबी संघाला देखील झाला. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण असतं. तीन गडी बाद झालेले आहेत. शेवटचा हाणामारीचं षटक आहे. स्ट्राईकला आता फलंदाज आपण पाहू शकता या निलेश आणि नॉन स्ट्राईकिंगला आशिष ही जोडी आता आहे. या डेट ओव्हर मध्ये किती धावा जमतील हेच मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. कारण की मागील मॅच मध्ये अगदी पहिलाच सामना होता. दिनेश मगर सर आपल्यामध्ये जोडतायत. या आपलं हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. वर फुलटॉल बॉल फुल टोल वसूल केलाय. दर्जेदार रामदेव बाबा पतंजलीचा षटकार. धावसंख्येने वेग घेतलाय. धावसंख्येने भरारी मारली. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 49 धावा. बॅट मधून अग्नीच्या ज्वाळा या ठिकाणी निघत आहेत. जस तसा या ठिकाणी ऊन थापलाय तस तसा अग्नीच्या ज्वाळा तोफीचे गोळे बाहेर पडत आहेत.
जणू काही सूर्य देवता या ठिकाणी बॅट थापवत आहेत फलंदाज निलेशची. वार पे वार, तलवार की धार. इथे हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु व्यवस्थित काही लँड करता आला आणि त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातकी ठरेल का नाहीये, परंतु 2 धावा इथे देखील कंप्लीट. दोन धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना 51 धावा, 51 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आपण जर विचार केला तर जयेशला वगळता कोणताच असा गोलंदाज नाही त्याच्यावरती आक्रमण केलं नाहीये. विकेट जरूर गेल्या परंतु नालिंबे संघ मात्र या ठिकाणी काय जबरदस्त ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय. चेंडू चालला लॉंगॉनच्या दिशेने. एकच धाव तिथे, एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. कदाचित नक्कीच आपण मित्रांनो असं म्हणू शकतो की या नालिंबे संघ जणू काय ऑस्ट्रेलिया संघ आहे. मात्र विसरू नका न्यूझीलंड संघाची जर्सी ज्यांनी परिधान केलेली आहे श्रीराम स्पोर्ट कोंढेरी संघ तो देखील पाहत आहे. म्हणजे याचा दिवस ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन टीम मध्ये रंगतदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आडव्या बॅटनं त्या ठिकाणी फटका, चेंडू मिड ऑफच्या दिशेनं रविदादा त्या ठिकाणी आहेत. ती मॅच नक्कीच पाहायला भेटेल का आपल्याला. परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जर आपण जर पाहिलं तर रविदादा यांचा संघ राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांच्या प्रेरणाने प्रेरित झालेला संघ देखील कम नाहीये. स्लॉट मध्ये तिकडे जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवरती. ओहो, असं वाटलं त्या ठिकाणी फेमिकॉल हाताला लावला नाही की काय. चेंडू मात्र त्या ठिकाणी ओढून गेला परंतु इथे मात्र धावबादच्या संधीमध्ये फलंदाज बाद. आता या षटकामध्ये आपण पाहिलं तर नालिंबे संघ काही विकेटची पर्वा करणार नाहीये. धावा इथे मात्र फार गरजेचे आहे. जी काही लई लूट करता येईल ती लई लूट इथे मात्र केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया. 56 धावा आहेत धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. राम 56 धावा धावफलकावरती आहेत. परंतु आपण जर पाहिलं तर श्रीराम राजे छत्रपती अनखरपाडा संघ त्यांनी मागील मॅच मध्ये जय हनुमान मांजले संघाने 50 धावा ठोकल्या होत्या आणि त्या धावा आपण जर पाहिलं तर अगदी सचिन आणि रविदादा धुमाळ या दोघांनीच अगदी ओपनिंग जोडी होती त्यांनीच मात्र त्या पार केल्या होत्या. म्हणजे त्यांच्याकडे देखील बॅटिंग आहे. 54 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. परंतु ही 4 षटक आहेत. मागील मॅच मध्ये 5 षटकं होती. 4 षटकांमध्ये थोडंसं अवघड समीकरण होईल. या चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल किती धावा येतील. जर इथे आपण जर पाहिलं तर कदाचित एक मोठा फटका आला तर मोठं दडपण या ठिकाणी वाढू शकतं. कारण की जो रन रेटचा आलेख आहे तो मात्र त्या ठिकाणी वाढू शकतो. 54 धावा धावफलकावरती आहेत आणि एक मोठा फटका आला तर 60 धावा बनू शकतील. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 20.0 ची सरासरी धावफलकावरती लागू शकते. आडव्या बॅटने या ठिकाणी फटका आपल्याला पाहायला भेटला. एक धाव देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल परंतु नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट. पहा अजूनही या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न. नालिंबे संघाची धावांची भूक या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला भेटली. आणि दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 4 षटकांच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर धावा 56 आणि 55 57 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. सत्तावन्न धावांचं लक्ष खूप मोठं आहे. परंतु आपण जर पाहिलं तर क्षमता आहे अनखरपाडा संघाच्या या खेळाडूंमध्ये. आपण तरी पाहिलं तर तृतीय फेरीमध्ये आपल्याला अशाच प्रकारच्या मॅचेस पाहायला भेटतील. यात काही नवल नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर अनखरपाडा संघ देखील दमदार स्थितीमध्ये आहे. नमय गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. जाऊया मित्रांनो आपण या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट कोंढेरी संघ आणि गावदेवी फळेगाव संघ दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या थेट मंचासमोर आपण उपस्थित राहायचे आहे. कोंढेरी संघाचे कर्णधार आलेले आहेत. अगदी न्यूझीलंड संघाची ती जर्सी त्यांनी प्रदान केलेली आहे आणि सातत्याने तीच जर्सी त्यांची असते. आणि आमच्या विभागामध्ये
जर खऱ्या अर्थानं मित्रांनो पाहिलं तर आमचा कोंडिरी संघ मी खूप मोठा फॅन आहे या संघात आणि एक उसरली संघ. जाऊया आपण टॉस करून घेऊया. गावदेवी फळेगाव संघ आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला गावदेवी फळेगाव संघाचे कर्णधार आमच्या टॉस कक्षामध्ये आपण या. आपणास वारंवार पुकार दिला जातोय. आपण इथे उपस्थित राहायचं आहे. चला तर या ठिकाणी आपण पाहिलं गावदेवी फळेगाव संघाचे कर्णधार काही उपस्थित नाही आहेत. यस आलेले आहेत. तर आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी श्री नितेश मगर आपण पुढे या. आपले शुभ हस्ते हे नाणेफेकीचं कॉल केलं जाईल. कागज की नोटों से किस किस को खरीदोगे, किस्मत आजमाने के लिए आज भी सिक्का उछाला जाता है. काटा असा कॉल केलाय कोंडिरी संघाच्या कर्णधाराने आणि जशी मागणी तसा पुरवठा. टॉस जिंकला कोंडिरी संघानं आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील धमाका पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल आणि दरम्यान या मॅच मध्ये या धावा चेस केल्या जातील की डिफेन्स केल्या जातील हे ऐकवतील आपल्याला मनोज खारवे सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत रहा, पाहत रहा. एकता चषक 2025. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद राजू जाधव सर. शुभ दुपार सर्वांचं हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून. पहिला चेंडू इथे वाईट घोषित केलाय. धावांचा पाठलाग इथे सुरू होत असताना राजू छत्रपती अंकरपडा संघाला जिंकण्यासाठी इथे शर्तीचे प्रयत्न करायचे आहेत. 4 षटकांचा मुकाबला प्रेक्षक आपण पाहताय. एकता चषक 2025. धावा उभ्या केला 56 आणि 57चं टार्गेट घेऊन सलामीची जोडी सचिन पाहतोय आपण स्ट्राईक एंडला. त्यामध्ये आफ्लिकचा प्रयत्न होता. लेग स्टिकला सोडून जातो पुन्हा एकदा. प्रवीण गायकवाड सर सांगतात की अजून एक वाईट घ्या आणि माझ्यासोबत तिला स्कोरिंग साठी इथे आहेत. अविनाशजी मगर सांगतात की धावसंख्या इथे झाली ती 2 रन्स ऑन द बोर्ड. लागोपाचे 2 इथे वाईट पडले. सचिन आणि सोबतीला दया गेलाय. थोडस चेंज केलेत. थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली कारण आधीच्या सामन्यामध्ये रवी धुमाळ होते ओपनिंग पेअर मध्ये, परंतु या ठिकाणी काहीसा बदल केला कारण बदल फार महत्वाचा असतो. तो सचिन हा बदल करत नाही. त्याची 30 इनिंग साकार करतोय, रिझ्यूम करतोय. चिंडला धाडलंय. लॉंग लेग लॉंगच्या दिशेने 2 टप्प्याने 4 रन. आधीच्या सामन्यामध्ये पूर्णपणे बोलबाला होता सचिन नावाचा ज्याने आक्रमकता दाखवली होती. 30 धावांची 20 मने ज्याने खेळी साकार केली तो सचिन इथे धावांसाठी तळपलेला आहे, असुसलेला आहे, भुकेलेला आहे, तहानलेला आहे. त्याची तहान भागत नाही. जशी विराट कोहलीची भागत नसते तसा हा अंकरपाड्याचा मिस्टर सचिन आहे ज्याने ठोकला चौकार. धावसंख्या 6 वर. जिंकण्यासाठी 57चं लक्ष्य आहे 24 चेंडूमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नालिंबी संघ धावांचा डिफेंड करतोय. ओव्हर द विकेट बॅकफुटला जाऊन कट केलाय. सुरेख शॉट, प्रेक्षणीय, दर्शनीय, ऐश्वर्याचं सौंदर्य लुटणारा हा सुंदर चौकार सचिनच्या बॅट मधून. काय नजाकत, काय बहरत, का आनंद. डिलाइटफुल स्ट्रोक, ब्युटिफुल. अगदी सौंदर्य सुद्धा इथे कमी पडू शकतं या फटक्याला पाहता. पुस्तकी फटका लगावला मिस्टर सचिनने. धावसंख्या इथे उभी केली 2 चेंडूमध्ये 10, त्यामध्ये 2 वाईट जोडलेले आहेत आणि धावसंख्या एकूण आहे 2 चौकार आणि 2 वाईट. धावसंख्या 10 वर. 1-0 ऑन द बोर्ड. सचिनची जर्सी सुद्धा 10 अंकाचीच होती. 10 क्रमांकाची जर्सी जरी धारण केली 24 वर्षांपर्यंत त्यानंतर जर्सी ते कोणी वापरतच नाहीये. हा त्याला मान आहे, हा सन्मान आहे. तेव्हा सचिन इथे समाचार घेत असताना थोडासा चेंडू फ्लाय झाला बॅगची कडा घेऊन बॅकवर्ड पॉइंटला. तिथे झेल सोडलाय सचिनला. इथे जीवनदान प्राप्त झालंय.
अशा प्रकारची तुमची जर फिल्डिंग झाली तर तुम्ही सामना गमावू शकता. धावसंख्या 1 पुढे सरकत असताना राजे छत्रपती अंकरपाडा संघाची पहिल्या षटकामध्ये बिनबाद 11 वर. 11 ऑन द बोर्ड. चांगला फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न आहे सचिन आणि दयाचा. गोलंदाज आशिष चेंज ऑफ पेस करतोय आणि एकदम बरोबर डिलीट आणि बॅटिंग पॅडच्या मध्ये इथे एकात्मिक पकडलं, खिंडीत पकडलं, प्लम डिलिव्हरी, प्लम LBW घोषित केलाय. पंच प्रवीण गायकवाड सर सांगतायत इट्स LBW, लेग बिफोर विकेट डाऊन. फलंदाज बाद दयानंद, बॅक टू द पॅव्हलियन. बॅट्समन दर्शवतोय की बॅट कट आहे, परंतु इथे आता ग्राउंड पंच जो निर्णय देतील तोच तुम्हाला मान्य करावा लागेल. इथे रिव्ह्यू नाहीये. दयानंदला तिथे खिंडीत अडकवलंय आणि बॅट अँड पॅडच्या मध्ये तो होता, अक्रॉस द लाईन गेला होता आणि गोलंदाजाने तिथे अचूक तिथे पकडलेला आहे. विकेटची प्राप्ती केली गोलंदाज आशिषने. 1 डाऊनच्या रूपात जात आहेत. सहद्रक्षण आहे, खरं निग्रहण आहे मिस्टर पोलीस आमचे मित्र रवीजी धुमाळ. थोडासा बदल केला होता रणनीतीमध्ये. दयाला पाठवलं होतं, प्रमोट केलं होतं, परंतु दयाला जास्त वेळ थांबता आलं नाहीये. बरोबर तिथे समोर पकडला गेला. काहीतरी तिथे संशयाचं कारण ठरलं, परंतु क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी होत असतात. इथे संशयाला आणि चुकीला माफी नाही. धावसंख्या 1 गडी बाद 11. टीम राजे छत्रपती अंकरपाडा. स्ट्राईकला पोहोचलेत नवीन बॅट्समन रवी धुमाळ. गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू असेल, 5वा चेंडू असेल, माफ करा, आशिषचा 5वा चेंडू आहे. उर्द विकेट जातोय. हो, यावेळेला सुद्धा छेड काढण्याचा प्रयत्न केला. अगदी जागेवरतीच होते. चेंडू अगदी फ्लाय झाला होता. चेंडूचा आत वळला. पाहिला आपण की चेंडू इन स्विंग झाला आणि त्याच कारणाने चेंडू नशीब बलवत्तर की बॅटला तिथे चुंबन न घेता गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि बीट झाले. तिथे चकमा मिळाला बॅट्समन रवी धुमाळ यांना. लास्ट टू गो. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज. इथे विकेटची प्राप्ती केली आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. बघा किती लॉंग रनअप आहे बॉलर आशिषचं. हो, यावेळेला उडवलाय आशिषच्या डोक्यावरून. मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू जातोय. लॉंग ऑफच्या दिशेने लॉंग ऑन वेगाने येतोय. डाव्या हाताने उचली करून फेकी करे पण तितक्याच वेगाने 2 धाव पूर्ण केल्या शेवटच्या चेंडूमध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या राजे छत्रपती अंकरपाडा संघाची 57 धावांचा पाठलाग करत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 वर. 13 ऑन द बोर्ड. एकता चषक 20-25 आपण आगाज पाहतोय. आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाचा आता उत्तरार्ध सुरुवात झालाय. दुसऱ्या फेरीला पहिला सामना रंगतोय. प्रत्येक दिवसामध्ये 8 संघांचा इथे पूल आहे. असोसिएशनच्या नियमाच्या आधारे ही स्पर्धा खेळवली जात आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्मानी भाऊजी शेलार, उपाध्यक्ष सन्मानी सुभाषदादा गायकर, योगेशजी बनकरी, खजिनदार संदीपजी सुरोशी, सदस्य मंडळ देवीदासजी सुरोशी, गणेशजी भोईर, तसेच नितीनजी दुर्णे सदस्य. या सर्वांची मेहनत या संघटनेच्या यशाच्या मागे आहे आणि पडद्यामागे नक्कीच सर्वांची अतिशय मोठी मेहनत आहे आणि तेच मेहनतीचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या प्रत्येक स्पर्धेचा गवगवा आहे, बोलबाला आहे, चर्चा आहे आणि या स्पर्धेचं सुद्धा उदाहरण आले. त्याचं कारण की गुडसेकरांची स्पर्धा, एकता मंडळाची स्पर्धा सलग 6वं वर्ष पर्व इथे साकार करत असताना आपण पाहतोय या देखण्या रानमाळातील क्रीडांगणावरती. नवीन षटकासाठी ऋतिकने पहिल्या सामन्यात सुद्धा रोषणाईभरी बॉलिंग केली होती. ऋतिक अगदी टोपी घालून बॉलिंग करतो. ऋतिक आणि टोपी काढली बघा ऋतिकने. हे असतं कॉमेंटेटर कसं असते. कॉमेंटेटरची दृष्टी लागू नये म्हणून या गोष्टी असतात. धावसंख्या 13 वर. दिनेशजी मगर सुद्धा निहाळत असताना त्यांची सुद्धा अफाट मेहनत आहे या 6व्या पोरापासून. आपण त्यांना पहिल्या पोरापासून पाहतोय. आज सुद्धा ते इथे अवतरले नाही. या ठिकाणी डायरेक्ट फेकी पण ते नेम तिथे होऊ शकला नाहीये. सचिन तिथे बचावले. क्रिकेट आहे मित्रांनो, ह्या गोष्टी इथे पाहायला मिळतीलच. ही उत्कंठ आहे, हा अनोखा खेळ आहे, ही चातपरता आहे, ही तत्परता आहे, हे जाज्वल्य आहे, हे प्राज्वल्य आहे, हे वैभव आहे, सौंदर्य आहे, ही नजाकत आहे, ही भरत आहे, हा उत्साह आहे, आनंद सोहळा आहे क्रिकेटच्या रूपातून.
तो आपण लुटतोय आणि बघा आनंदमय, डिलाइटफुल, डेलिशियस, रसदार, चविष्ट, स्वादिष्ट चौकार रवी धुमाळच्या बॅट मधून रिव्हर्सिटेड. जितकं चविष्ट जेवण आनंद डोलेकरच्या धाब्यावरती मिळतं त्याहून जास्त चटकदार फटका मारला इथे रवी धुमाळ यांनी. आणि आमचे स्कोर इथे अविनाश सुद्धा इथे आश्चर्य फवारे ओढत आहेत. धावसंख्या 18 वर. कदाचित अविनाशांची पहिली जोडी असेल म्हणून त्यांना मजा येते होते. धावसंख्या 18 वरती. अविनाशजी, कल्याण तालुक्यामध्ये फार कमी कॉमेंट्री असते, परंतु आउट ऑफ कल्याण, आउट ऑफ ठाणा जास्त जात असतो. पण ठीक आहे, हरकत नाही. धन्यवाद विश्वासजी केणे आणि एकता मंडळ आज मला इथे संधी दिली. इथे पंचांचा इशारा बघा वाईटचा आहे. अवांत धाव मिळते. धावसंख्या फुलत असताना 19 वर राजे छत्रपती अंकळपाडा संघाची. एका बाजूला नालिंबी संघ जो डोंगर दऱ्यामध्ये राहतो, म्हणजे नालिंबी गाव जवळ आहे पण तो डोंगरामध्ये वसवलेला गाव आहे, विसावलेला गाव आहे. दुसऱ्या बाजूला अगदी सपाट प्रदेशामधला विसावलेला अंकळपाडा, टिटवा आणि गोवलीच्या अगदी लगत असलेलं हे गाव आहे. या दोन गावांची स्पर्धा आणि मधोमध असलेल्या आमच्या घोडसई गावाची या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. कोण कोणाला धूळ चारेल, धूळ तर घेतली हातामध्ये रवी धुमाळ्याने. कोण कोणाला आसमान दाखवेल, कोण कोणाला पाणी पाजेल, ते बघायचं आपल्याला सामन्यामध्ये. रवी धुमाळने धूळ लावली परंतु इथे धूळ उडवली आहे. त्याचं कारण की धुळवडा झालाय लिफ्टीच्या बाहेर. धुलीवंदन येते, कमिंग सून. होळी येते आणि नक्कीच होळीमध्ये खातोय आपण नेहमी श्रीखंड. इथे धावा पाहिजेत प्रचंड. या ठिकाणी राजे छत्रपती अंकळपाड्याला धावसंख्या झाली 20, अजून पाहिजे 37. 37 मोर रिक्वायर्ड. अजून 37 ची गरज आहे. यावेळेला लोअर फुल टॉस बरोबर तिथे फुलर लेंथ वापर आणि पंच सांगतात की चेंडू हा इष्ट सोडून जातोय. आमच्या हाल्या पवार यांचे सुपुत्र येतात, हालेदादांचे. रिक्षा बंद केली वाटतं. या वेलकम, या वेलकम. गोडसे म्हणजे काय, अनेकांची ओळख आहे. छोटे चिमुकले लहानपणी ज्यांना पाहिलं ते आता आपण पाहतो की खूप मोठे झाले, वयाने मोठे आहेत परंतु सगळे जमिनीवरती आहेत. येस, वेलकम. धावसंख्या 20 वर. 21 करेक्शन केलं जात आहे. मगर, धुमाळ, पवार, गायकवाड सर्व आमचे एकत्र झाले. आमचे घोडसेकर, ही एकता आहे आमच्या घोडसेची. इट इज द स्ट्रेंथ म्हटलं जातं. एकतामध्ये अनेकता, अनेकतामध्ये एकता आणि एकटीचं बळ, शक्ती. इथे शक्ती आपण पाहतोय आणि ते शक्तीचं प्रदर्शन केलं. त्याचं कारण की 6वं पर्व इथे सक्सेसफुली पार पडतंय. चेंडू पेस, चाबुक शॉट, चपराक शॉट, चेंडू गेला. हा हॉट षटकार. वा, सचिन तळपलाय. वातावरण तापवले सूर्यदेवतेने आणि क्रिकेट तापवले या सचिनच्या बॅटने. दुसऱ्या बाजूला रवी धुमाळ ज्याने आधीच्या सामन्यात सुद्धा बिनबाद पारी साकार केली होती आणि एक गडी बाद न करता धावांचा डोंगर तिथे गाठला होता, चेस केल्या होत्या. हे चेसिंग दोन्ही पण जोडी आहे. सचिन आणि रवी धुमाळची जोडी जमली आहे. दया बाद झाला पण तो कुठल्या प्रकारची दया न बाळगता सचिन इथे मोठे फटके मारतोय. धावसंख्या पोहोचवली आहे 27 वर. 27. ऋतिक वरती इथे अटॅक करतोय. पुन्हा एकदा सज्ज झाला ऋतिक. ओढ विकेट जातात. दांडी गोल, दांडी 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 गोल. अगदी निराश झाला, बॅट उडवली सचिन की हे प्रभू हे काय झालं. त्याचा कारण चेंडू घुसला आतमध्ये. चेंडू अक्षरशः खाली राहिला, सबमरीन गेला आणि जशी पाणबोडी समुद्रामध्ये घुसते तसा घुसला बॅट आणि पॅडच्या मधून. एसटीनं धडक दिली. क्लीन बोल्ड झाला सचिन. धावसंख्या एकूण असताना संघाची 27. सचिन बाद. गणेश जातोय. नवीन फलंदाज इन ॲट 4. 2 गडी बाद. 57चं लक्ष. अजून 30 धावांची गरज असताना विकेटचं पतन केलं आणि एक संजीवनी प्राप्त करून दिली आहे गोलंदाज ऋतिकने आपल्या संघासाठी. गरजेचं आहे. प्रेक्षकांना कुठला सामना आवडतो, एकतर्फी नसावा. झुंज दिली पाहिजे. हरलात तरी चालेल, जिंकणारा तुमच्या कानात येऊन म्हणाला पाहिजे, हे बाबा हा खेळ आमच्या आयुष्यातील कठीण खेळ होता आणि तुम्ही खेळून दाखवला तो खेळ. मानलं पाहिजे तुला. प्रेक्षकांनी तुम्हाला दाद दिली पाहिजे, साथ दिली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे, तुमचे आभार व्यक्त केले पाहिजेत. तसा तुम्हाला खेळ दाखवायचा आहे. हरून काही प्रॉब्लेम नाहीये. हारणं हीच जिंकण्याची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं. आणि पाणी पाठवा आता पंच सांगतायत. पाणी पाठवा म्हणजे आता मला तरी वाटतं की शेवटचा चेंडू असेल. यस. आणि पाहण्यासाठी सज्ज राहा. गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक आहे. नवीन फलंदाज गणेश शेवटच्या चेंडूसाठी या दुसऱ्या षटकातील. 12वा चेंडू पडतोय. 12 मध्ये झाल्यात 27. अजून 13 मध्ये पाहिजे 30 असं समीकरण. 13 मध्ये 30.
आता 12 मध्ये किती बघूया आपण. चेंडूला ड्राईव्ह केलं तर एक्स्ट्रा कव्हरला वेगाने निलेश जातोय तिथे एक कव्हर केला आणि एका धावती समाधान मानावं लागेल गणेशला. अशा प्रकारे 12 मध्ये आले 28. आता 12 मध्ये परत 29. वा, मॅच अगदी बरोबरीमध्ये आहे, न्यूट्रल आहे, दोलायमान स्थितीमध्ये आहे. कुठलाही संघ इथे विजयाकडे वाटचाल करत नाहीये. दोन्ही पण संघ इथे बलाढ्य आहेत. मॅच मध्ये रंगत येणार. पंच दर्शवतात की आपण पाणी घेऊन जा पटकन. आमचे जलपान कार्यकर्ते दया, आपण पण जाऊ शकता आणि आमचं मंडळ पण जाऊ शकतं, कारण पंचांना सुद्धा पाण्याची गरज आहे. उष्णता वाढली प्रेक्षको, जास्त पाणी प्या. तुम्हाला कालपासून राजू सर सुद्धा सांगतात की जास्त पाणी सेवन करा. जेवण कमी चालेल पण जास्त लिक्विड गेलं पाहिजे पाण्याच्या रूपामध्ये तुमच्या शरीरामध्ये. लिंबू पाणी प्या, सरबत प्या, कोकम सरबत प्या आणि जास्त पाणी जाऊ द्या आपल्या शरीरामध्ये, कारण आपलं शरीर 70% पाण्याने भरलेलं आहे. 70% पाणी रोजचं शरीरामध्ये पोचलं की आपण आपल्या शरीराला सुदृढ आणि स्वस्थ ठेवू शकतो. याची काळजी घ्या. आपल्या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं असेल की भूषणने मस्त भूषणावर कामगिरी केली. 23 धावा त्याने उभ्या केल्या 8 चेंडूमध्ये 2 षटकार आणि चौकाराच्या मदतीने. त्यानंतर आपण बघितलं की निलेश नॉट आउट राहिला. त्यात निलेशने आधीच्या सामन्यात सुद्धा मॅच द मॅच घेतली होती. तोच निलेश पुन्हा एकदा चमकला पहिल्या इनिंगमध्ये या सामन्यातील, ज्याने 18 धावा इथे उभ्या केल्या. आणि तसंच या ठिकाणी भूषणांनी निलेशसारखी कामगिरी करावी लागेल. कुठल्या तरी एका बॅटरला ती इथे धुरा सांभाळले. या ठिकाणी पाहतो आपण मिस्टर रवी धुमाळने, आणि त्यांची ती कॅपॅसिटी आहे, त्यांचा तो अनुभव आहे, कारण ते एक्सपिरियन्स कंपेनर आहेत. नेहमीच अनुभव त्यांच्यामध्ये ठासून भरलेला असतो आणि प्रत्येक वेळेला ते आपल्या संघासाठी संकटमोचकच्या भूमिकेमध्ये उभे राहत असतात. बघायचं आपल्याला दुसऱ्या बाजूला गणेश आणि नॉन स्ट्राईकला रवी धुमाळ. आता बघायचं तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज असेल हा सुद्धा हुकमीचा एक काय मिस्टर भूषणच्या हातात बहुतेक चेंडू आहे, जो नेहमीच ओपनिंगला जात असतो आणि त्याच्या हातामध्ये जबाबदारी दिलेली, त्याच्या खांद्यावरती कर्णधाराने विश्वास आणि जबाबदारी सोपवलेली आहे. विश्वास फार महत्वाचा आहे. असे आमचे विश्वास केणे काल महत्वाचे होते. आज त्यांच्या जागी मी आलो आणि मी त्यांना धन्यवाद देतो. विश्वास केणे सुद्धा विश्वास भरी कॉमेंट्री करू लागलेत. कोंडेरीचे सुपुत्र, त्याच्यासोबत राजू जाधवची जोडी जमली आहे. मध्ये मध्ये आमची भेट होत असते आणि जेव्हा भेट होते तेव्हा सुद्धा त्यांच्यासोबत मला खूपच मजा येत असते. त्यांच्याकडून सुद्धा शिकण्यासारखं आहे. परंतु या ठिकाणी तो विश्वास कोणाकडे असेल आणि कोणाचा इथे विश्वास गायब होईल, कोणाचा विश्वास कमी असेल ते बघायचं. एका बाजूला भूषण, दुसऱ्या बाजूला गणेश. 12 मध्ये 29. इथे बॅटची कडा आणि विकेट किपर बीट. तिथे मिस फिल्डिंग अगदी व्यवस्था प्रिझमकडे थर्ड मॅनला डीप मध्ये अगदी क्लोज ठेवला फिल्डर. एकच धाव मिळते. काय तात्पर्य बघा, किती चातुर्य वापरलं. फिल्डिंगची जमावट अशी होते का कधी? असं आपण दुर्मिळ पाहत असतो की अगदी विकेट किपरच्या मागे डीप मध्ये फिल्डर तैनात आहे, कारण त्या ठिकाणी उतार असल्यामुळे ही त्या ठिकाणी हुशारी दाखवली आहे विकेट किपर, कॅप्टन आणि बॉलरने. धावसंख्या 1 ने पुढे 29 वर. आता 28 पाहिजेत 11 मध्ये राजे छत्रपती अंकर पाडायला. यावेळेला टर्न केलाय, चेंडूला आडवा झाले आणि बॅट आडवी करून चेंडूला आडवा करत असताना आधी फिल्डर सुद्धा आडवा आले. काय ट्राय केला, जबरदस्त सेव्ह केलाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता मिस्टर आशिष. आम्हाला 0-0 सांगतात की आशिष त्या ठिकाणी होते. आता 0-0 आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. त्यांनी सुद्धा चांगला खेळ दाखवला आधीच्या सामन्यामध्ये. धावसंख्या 2 ने पुढे 31 वर. 31 ऑन द बोर्ड. सामन्यामध्ये मजा येणार प्रेक्षको. रंजकता वाढली आहे, चुरस वाढली आहे, झुंज वाढली आहे. हा क्रिकेटची लढाई आहे, क्रिकेटचा महासंग्राम आहे. एकता चषक जिंकण्याचा, 6वं पर्व जिंकण्याची ही लढाई आहे. दुसऱ्या दिवसामधील अंकरपाडा विरुद्ध नालिंबी. यावेळेला क्लीन बॉल. तू मला डावी एसटी दाखवली, बघ मी ती वाकवली. क्लीन बॉल. तुम्ही जर घराची दार उघडा ठेवलं तर चोर चोरी करायची सोडणार नाहीये. इथे बॉलरने चोरी केली आणि डावी दांडी गुड केली आहे रवी धुमाळची, ज्याने इथे अशा उंचावल्या होत्या बाद होत असताना.
नवीन बॅट्समन गेला, विकेटचं पतन झालं आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा इथे कमबॅक करतोय नालिमी संघ. वा, भूषणची आपण कामगिरी बघितलीच होती, त्याचा उल्लेख केला की हा जबरदस्त क्रिकेटर आहे, नालिमी संघाचा आयकॉन प्लेअर आहे, ट्रम्प कार्ड आहे. त्या कार्डचा वापर केला आणि प्रॉपरली स्वतःला सिद्ध करतोय गोलंदाज भूषण. नवीन बॅट्समन गेला, त्याला सुद्धा इथे थांबवले आणि तिथे विकेट किपरच्या बाजूने चेंडू जात असताना शॉर्ट फाईन लेगला कव्हर केलं. धावसंख्या एका धावेच्या माध्यमातून पुढे जात असताना 32 वर 32. अजून 25 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये 25, माफ करा 8 चेंडू, इथे करेक्शन केले जाते, नो प्रॉब्लेम. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 32 झाल्या आहेत. नवीन बॅट्समन नेहाल गेलाय, नेहाल आणि स्ट्राईकला गणेश. गोलंदाज भूषण ओव्हर द विकेट जातोय. गणेशला इथे ड्राईव्ह करणं भाग पडलं, बॉलिंग कडेच जात असताना चेंडू स्वतः अडवला सुद्धा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. यालाच म्हणतात तुमचा स्वतःचा बॅलन्स, तुमचं स्टान्स, तुमचं चातुर्य, तुमचं ऍथलेटिक्सपणा, तुमचं स्वस्थपणा, तुमची शरीर अगदी यष्टी तुमची मजबूत पाहिजे. कारण साधी गोष्ट नसते, रिलीज केल्यानंतर स्वतःला सावरून अशा प्रकारचा चेंडू अडवणं, तो सुद्धा इतक्या वेगाने येणारा. अगदी आडवे गेले आणि तिथे तो जाणारा फटका अडवला. एक धाव तिथे अडू शकले नाहीयेत. गणेशने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 33 वर आहे. 33 ऑन द बोर्ड. टीम राजा छत्रपती अंकपाडा संघ धावांचा पाठलाग करतोय. अजून 24 धावांची गरज जिंकण्यासाठी. भूषणचा पुढचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न, चेंडू ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर द विकेट जात असताना वेगाने फिल्डर येत नाहीये. फिल्डर थांबला, चेंडूला येण्याची वाट बघितली, पण तिथे वाट लावली. स्ट्राईकला धोका होता आणि बॅट्समन रन आउट होत असताना नेहल बाद. व्हॉट अ मॅच, मॅच में ट्विस्ट आ गया रिटर्न. टीटी ट्विस्ट टर्न याला म्हणतात. टीटीचं इंजेक्शन देणारा सामना आहे. नक्कीच इथे विषबाधा होऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकतं, कारण टीटीची वेळ आहे. म्हणजे ट्विस्ट ह्या टीम मध्ये आलाय, ह्या मॅच मध्ये आलाय, ह्या पूर्णपणे लढाईमध्ये आलाय, ह्या टर्निंग मध्ये आलाय. टर्निंग पॉइंट असू शकतो. धावसंख्या 34 वर 34. अजून 23 पाहिजेत आणि आता चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 6. नवीन बॅट्समन बंडू चिंतामण म्हणजे गणपती बाप्पाचं नाव आहे, चिंतामणी. बॉलिंग मार्क होती. नवीन गोलंदाज असेल मिस्टर निलेश सुद्धा चांगला टर्म कार्ड आहे, चांगली बॅटिंग करतोय, अष्टपैलू क्रिकेटर आहे. 7 चेंडू त्याला टाकायचे आहेत आणि समोर बॅटर आहे तो स्ट्राईक एंडला मिस्टर चिंतामण. गणेशच्या सोबतीला गेला, नेहले बाद झालाय. गणेश स्ट्राईकला आहे. 34 धावा झालेत. अजून 23 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. होणार का? एका बाजूला अंखरपाडा, दुसऱ्या बाजूला नालिंबी. निलेचा चेंडू हुक केलाय आणि बॅटची कडा येऊन निघाली. किती फिल्डर आला बघा. ओ माय गॉड, जसा जंगलातला चित्या, नालिंबी जंगलातला चित्या धावत आला की काय. आणि तिथे बघा काय जबरदस्त तिथे फिल्डिंगचा नमुना पेश केला आणि इथे होत्याचं नव्हतं झालं. फक्त एकच धाव तिथे प्राप्त करता आली. जो क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला होता तो वेगाने गेला फाईनच्या दिशेने. याला म्हणतात चित्याची चपळाई आहे. म्हणून जंगलातील गाव आहे नालिंबी, ज्या गावातील सगळं अगदी हरणाप्रमाणे धावणारे खेळाडू आहेत. याने त्या संघाने इथे पूर्णपणे आता दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. राजा छत्रपती मोठं नाव आहे, तसे मोठी परफॉर्मन्स इथे झालं नाहीये. सचिन सुद्धा बाद झाले, रवी धुमाळ बाद झाले, गणेश बाद झाले, नेहल बाद झाले, दयानंद सुद्धा लवकर बाद झाले. आता मात्र चिंतामणच्या सोबतीला नयन गेलेला आहे. गणेश आणि नयनची जोडी 35 धावसंख्या. कोई बात नहीं, नाम ही कुछ नहीं. अरे काम ऐसा करो कि नाम बन जाए और नाम ऐसा करो कि आपका नाम सुनते काम हो जाए. म्हणून विलियम शेक्सपियरने काय लिहिलंय की नावात काय नाही पण तू खाली त्याचं नाव लिहिलंय. ही कविता माझी आहे. म्हणून बरंच काय आपल्याला त्याच्यामध्ये प्राप्त करता येतं की नावात पण बरंच काय आहे हे सुद्धा म्हणता येतं आपल्याला दोन्ही बाजूनी. धावसंख्या 35 होती. आता मात्र बॅकफूट होती गेलाय राजा छत्रपती अंकरपाडा संघ. यावेळेला उचली घेतोय, जबरदस्त परफेक्ट बाउन्सिंग डिलिव्हरी फ्रॉम निलेश. निळेमे आकाशाच्या छत्रछायेखाली सुंदर क्रीडांगणा होती सुरू असलेली स्पर्धा. एकता चषक 20-25 आणि स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे विजयाकडे वाटचाल करत असताना नालिंबी संघ बॅकफुटला गेलाय. राजा छत्रपती अंकपाडा संघ 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 म्हणजे 22. आपटी दिलीये, हा टायमिंग नाहीये पण चेंडूला लॉफ केलंय आणि चेंडू जातो वाईट इस्लाम लॉफच्या वरून 4 रन.
राज धावत होते तिथे, राज वेगाने गेले ते, परंतु चिनूचा वेग जास्त होता, परंतु इथे उशीर झाला या फटक्याला. म्हणू शकतो आपण की 2-18चं समीकरण आलंय. 2-18 फटका चांगला होता. हे फटके विराट कोहली छान मारतो, बाउन्सिंग सरळ अगदी समोर मारत असतो आणि त्याची ती मनगडची ताकद आहे. त्याचं पूर्णपणे तसं त्याचं भोजन सुद्धा प्राशन करतो, पुढे डायटिंग करत असतं विराट कोहली, म्हणून त्याचा स्टॅमिना आहे. इथे बघा पंच सांगतायत हा वाईड आहे, वाईड चेंडू आहे, चांगला नव्हे. एक धाव मिळते अवंतरने. धावसंख्या 40 वर. 17 धाव ची गरज आहे. कचऱ्याची घंटा वाजलेली आहे. नालिंबी संघ इथे विजयाचा सुगंध घेतोय. नाकामधला श्वास त्यांचा वाढत चाललाय, त्यांना सुगंधत श्वास येतोय. आणि दुसऱ्या बाजूला अंकरपाडा संघ ज्यांचं नाक बांधून ठेवण्यात आता आणि त्यांची दमछाक झाली आहे, श्वास रोखलाय, सामना रोखलाय. आणि हेच कारण ठरलं की आता इथे मात्र अनंत डोलेकर साहेबांनी मला तरी वाटतं की आता स्क्रीन बंद केली असेल, लक्ष दिलं असेल की आता काउंटर बघूया आणि जय मल्हारकडे लक्ष देऊया. धावसंख्या 40 वर. 40 ऑन द बोर्ड. आपटी दिली स्लोअरमॅन, फसवला चेंडूच्या द्वारे आणि अशा प्रकारे सामना समाप्त झाला. अभिनंदन नालिंबी टीम अँड हार्ड लक टफ लक टीम. राजे छत्रपती अंकरपाडा, रविजय धुमाल हार्ड लक, अनंत डोलेकर साहेब बॅड लक हार्ड लक टफ लक टू यू.